रत्नागिरीमधून एक बातमी येते। तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा करण्यात येतोय। तरुणी रत्नागिरीतल्या खासगी रुग्णालयामध्ये शिकाऊ नर्स आहे। अनेक संघटनांचे पदाधिकारी सिव्हिल हॉस्पिटल जवळ जमा झाले आहेत। 4 तासांपूर्वी तरुणी मैदानात बेशुद्ध अवस्थेत आढळली। सध्या त्या तरुणीवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। अमोल मोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमोल, नेमकी कधीची ही घटना आणि सध्याची स्थिती काय? अश्विन, साधारणपणे 4 तासापूर्वी एक अंदाजे 4 तासापूर्वी ही घटना उजेडामध्ये आली किंवा त्याच्या संदर्भातली माहिती मिळाली। अर्थात याबाबत अधिकृत स्टेटमेंट जे आहे पोलिसांचं ते अद्याप समोर आलेलं नाहीये, पण साधारणपणे आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार असं आहे की साधारणपणे रत्नागिरी शहरातलं चंपक मैदान आहे आणि या चंपक मैदानामध्ये ही तरुणी जी आहे ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती आणि त्यानंतर असं सांगितलं जातं की तिने तिच्या बहिणीला कॉन्टॅक्ट केला, त्याच्यानंतर त्या नातेवाईकांना कळवलं गेलं आणि सध्या या तरुणीला जिल्हा रुग्णालय जे शासकीय रुग्णालय त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी तिच्यावरती उपचार सुरू आहेत। पोलिसांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्टेटमेंट किंवा माहिती दिली गेलेली नाहीये, पण साधारणपणे ही मुलगी रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका दुसऱ्या भागातील आहे, अर्थात रत्नागिरी शहरातील नाहीये। त्यामुळे ती रोज अप अँड डाऊन करत होती या खासगी रुग्णालयामध्ये शिकाऊ नर्स म्हणून। सो ज्या वेळेला ती आली, ती नेमकी कोणत्या स्टॉपला उतरली, त्यानंतर ती चंपक मैदान जे आहे त्या ठिकाणी ती कशी गेली, या संदर्भात तांत्रिक तपास जो आहे तो पोलिसांकडून होणं गरजेचं आहे। आणि सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर जिल्हा रुग्णालयातील नर्सेस आहेत त्यांनी काम बंद आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि वेगवेगळ्या संघटना आणि त्यांचे पदाधिकारी जे आहेत ते सध्याच्या घडीला आक्रमक झालेले आहेत आणि या प्रकरणाचा शोध घेण्याची मागणी त्यांच्याकडून सध्या लावून धरलेली आहे। अश्विन, अमोल, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे